आज आपण नाश्त्यासाठी झटपट होणारी रोजच्या वापरातल्या ज्वारीच्या पिठापासून एकदम जाळीदार लुसलुशीत इडली आणि चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत। ज्वारीचं स्वतःचं गुणधर्म थंड असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा तर देतच, शिवाय यामध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं आणि साखरेचं प्रमाण कमी असल्यामुळे तुम्ही जर वजन कमी करत असाल, डाएट करत असाल, तुम्ही मधुमेह पेशंट आहात किंवा डायबिटीस असेल तर त्यांच्यासाठी अगदी बेस्ट आहे। म्हणजेच काय, अगदी सगळ्या वयोगटांना ही इडली चटणी अगदी मस्त आहे, पचायला अगदी हलकी आहे। तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे 100% शुद्ध ऑर्गॅनिक डंकावर कुटलेले मसाले जर तुम्हाला घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज करू शकता, कॉल करू शकता, एक लिंक सुद्धा दिलेली आहे, त्यावर क्लिक करून व्हॉट्सअपला तुम्ही आमच्याबरोबर डायरेक्ट कनेक्ट होऊ शकता। आमच्या वेबसाईटवरून सुद्धा तुम्ही मसाले ऑर्डर करू शकता। आपले मसाले अगदी वर्षभर सगळ्यांसाठी उपलब्ध आहेत, याची सगळ्यांनी नोंद घ्यावी। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। ज्वारीची मस्त जाळीदार इडली बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने कप भर आणि 150 ग्राम प्रमाणात ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। न चाळून घेतलेलं आहे, कारण यामध्ये खूप जास्त प्रमाणात कोंडा असतो आणि कोंड्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स असतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचे असतात। तर एक कप थोडंसं दाबून आपण इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीने घेतलेली सगळी जिन्नस तुम्ही मोजून घेऊ शकता। आता ज्वारीच्या पिठात साखरेचं प्रमाण कमी असतं आणि फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे डायबिटीस किंवा मधुमेहाला अगदी चालू शकतं। ज्या कपने 1 कप ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे, अगदी त्याच कपने अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे। सेम कपने अर्धा कप दही घेतलेला आहे। आता दही थोडंसं आंबट असलं तर आणखीन चांगलं, कारण ही खाताना ही इडली अगदी छान लागते। आता ज्या कपने दही मोजून घेतलेलं आहे, अगदी त्याच कपने आपण सुरुवातीला अर्धा कप यामध्ये पाणी घेणार आहोत, म्हणजे भांड्याला लागलेलं दही सुद्धा आपल्याला वाया घालवता येत नाही। सुरुवातीला अर्धा कप पाणी घेतलेलं आहे, त्यातलं थोडं थोडं पाणी घालून छान पीठ आपल्याला हे भिजवून घ्यायचंय। आता प्रत्येकाच्या पिठाची रव्याची क्वालिटी थोडी वेगवेगळी असू शकते, त्यानुसार पाणी थोडं कमी जास्त लागू शकतं। सुरुवातीला पाव कप पाणी घालून पीठ थोडं फेटून घेतलंय, थोडं कोरडं वाटतंय म्हणून उरलेलं पाव कप आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। म्हणजे बघू शकता सुरुवातीला अर्धा कप संपूर्ण पाणी वापरलेलं आहे, जर गरज वाटली तर आणखी थोडंसं पाणी वापरणार आहोत। पुन्हा थोडंसं इथे घट्ट वाटतंय म्हणून सेम कपने अर्धा कप साधं पाणी घेतलेलं आहे, त्यातलं पुन्हा थोडं थोडं वापरणार आहोत। म्हणजे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला नॉर्मली जसं आपण इडलीचं पीठ कसं भिजवतो अगदी तसंच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। पुन्हा थोडंसं आपल्याला घट्ट वाटतंय म्हणून उरलेलं संपूर्ण म्हणजे बरोबर 1 कप आपण इथे साधं पाणी वापरून हे पीठ भिजवून घेतलेलं आहे। तर आजची आपली अगदी इन्स्टंट इडली आहे, अजिबात आपण याला फर्मेंट वगैरे करणार नाही आहोत, म्हणून पीठ भिजवत असताना साधारणतः 4 ते 5 मिनिटं एकाच डायरेक्शनमध्ये असं चांगलं पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे। असं केलं की याचा रंग हलकासा पांढरा पडतो आणि पीठ